नमस्कार, मी आकाश जाधव. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक जाहिरात सध्या आलेली आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती एखादी जिल्हा बँकेची ॲडव्हर्टाइजमेंट आली की विद्यार्थ्यांचे प्रश्न जे ते खूप जास्त असतात आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असतो ती म्हणजे परीक्षा ट्रान्सपरंट होईल का, इथपासून हा क्वेश्चन मार्क असतो. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहेत. आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. व्हिडिओ स्टार्ट करत असताना जस्ट एक दोन अनाउन्समेंट मला करायच्या होत्या. ती म्हणजे 15 ऑगस्टला आता ह्या आपल्या इंडिपेंडन्स डेला आपण आपले जितकेही ऑनलाईन कोर्सेस आहेत त्या सगळ्या ऑनलाईन कोर्सेसवर 35% ऑफ ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपली बँकिंग प्राईम बॅच आहे 7.2 जी स्टार्ट होती आहे. त्याशिवाय माझी क्वांटची बॅच, रिजनिंग इंग्लिश GAच्या बॅचेस, कम्प्युटरची बॅच, मराठीची बॅच, महावितरणची बॅच. आपल्याला एकच काम करायचं आहे. इथे IND35 नावाचा कोड आहे. तो कोड आपल्या ॲपवर, ज्या ॲपचं जुनं नाव होतं प्रथम पण नवीन नाव आहे संकल्प 247. जर का तुम्हाला जुनं नाव दिसेल तर ॲप तुम्ही फक्त गुगल प्ले स्टोअरला अपडेट करायचं. तुम्हाला नवीन नावानेही आपलं ॲप जे ते येऊन जाईल. बाकी सगळ्या गोष्टी ॲपमध्ये सेमच आहेत. आपल्या संकल्प 247 ॲपवर आपण ह्या गोष्टींचा ॲक्सेस घेऊ शकतात. दोन माहिती मला सोबत द्यायची होती की आपली जी ऑनलाईन बॅच आहे संकल्प 247 ॲपवर ती 29 ऑगस्टपासून स्टार्ट होते आणि आपली ऑफलाईन बॅच जी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 ऑगस्टपासून जी ती स्टार्ट होते. तर जेही विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये बॅचेस करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. आपण आता व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यात येऊयात. आता आपलं आजचं नोटिफिकेशन मी 2 पार्टमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये दुसरा टप्पा हा आहे ज्यामध्ये आपण त्याचे प्रोज अँड कॉन्स पाहणार. आणि पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा आपल्याला ॲडव्हर्टिजमेंटचा पाहायचा आहे की त्यामध्ये एक्झॅक्टली त्यांचं म्हणणं काय. तर बघा, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही मी पहिलीच ॲडव्हर्टिजमेंट पाहतोय. जसे पुणे जिल्हा मध्यवर्तीच्या 2 ॲड आलेल्या आहेत. पाठीमागे 2017ला एक आली होती, ती प्रोसेस कंप्लीट झाली. 2021ची प्रोसेस माझा अंदाज अजून कंप्लीट झालेली नाही आहे. त्याशिवाय सगळ्यात कन्सिस्टंटली IBPSच्या माध्यमातून एक्झाम घेण्याचं काम अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक करते. ती ॲडव्हर्टिजमेंट दरवर्षी, दर एका वर्षाला किंवा दर 2 वर्षाला ही येतच असते आणि खूप ट्रान्सपरंट पद्धतीने विद्यार्थी यामध्ये पास होतात. आता IBPSची ही झाली अकोला बँकेची, ज्याबद्दल मी सांगा अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची, अकोला वाशिम. आता त्यानंतर त्याशिवायही इतर जाहिराती आल्या होत्या, ज्यामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती आली होती, ठाणे जिल्हा मध्यवर्ती आली होती. आत्ता पुण्याची जी दुसरी ॲडव्हर्टिजमेंट ती आली होती. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती ॲडव्हर्टिजमेंट आलेली होती. मग मागच्या 10 वर्षामधलं मी सांगतोय. आता होतं कसं की ज्या ज्या ॲडव्हर्टिजमेंट आल्या ज्याची प्रोसेस कंप्लीट झाली त्या प्रोसेसमध्ये आपले काहीतरी विद्यार्थी, प्रत्येक बँकेत म्हणतोय मी, काहीतरी विद्यार्थी जे आहेत हे विदाऊट कसला लग्गा, विदाऊट कसले सेटिंग जे आहेत ते लागलेले आहेत प्रत्येक ॲडमध्ये मी म्हणतोय. आता मला ॲडव्हर्टिजमेंटवर काय होईल, रिक्रुटमेंट कशी होईल, ट्रान्सपरंट होईल का नाही, ह्या गोष्टी आपण दुसऱ्या टप्प्यात बघूयातच. पण ही माहिती मला देणं जे तिथं खूप जास्त आवश्यक होतं. आणि तुम्ही सुद्धा तुमचे काही डाऊट असतील तर पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, मगच तुमचे डाऊट जे आहेत ते विचारा. कारण की विद्यार्थी अर्धवट बघून लगेच खाली काही कमेंट जे आहेत ते करायला स्टार्ट करतात. तर बघा, ही जाहिरात 263 कनिष्ठ लेखनिक आणि 60 कनिष्ठ शिपाई ह्या 2 पोस्टसाठी आहेत. ऑनलाईन प्रोसेस आहे. आत्ता काही दिवसाआधी सिंधुदुर्ग बँकेची ॲडव्हर्टिजमेंट होती, त्याच्यामध्ये पेमेंट ऑफलाईन होती, जाऊन करायचं होतं तिथं, ते अवघड पडत होतं. इथे ऑनलाईन असल्यामुळं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधला विद्यार्थी इथे जे आहेत ते सहजासहजी ऑनलाईन असल्यामुळं तिथे न जाता अप्लाय करू शकतो. तर ऑनलाईन प्रोसेस आहे. एक्झामसुद्धा जो आहे ते ऑनलाईन होणार आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 21 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता आहे. तुम्हाला लोकांना सवय लागलेली आहे 11:59 रात्रीच्या वेळेला. तर संध्याकाळी 5 वाजता ही लिंक बंद होईल. त्यामुळं 21 ऑगस्ट ही ॲप्लिकेशनची लास्ट डेट असणार आहे. थोडं पुढे या. ॲप्लिकेशन तुम्हाला 12 तारखेपासून ते 21 ऑगस्टपर्यंत आहेत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बाकी एक्झामचं हॉल तिकीट, एक्झामची टेंटेटिव्ह दिनांक, त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हा सगळा पार्ट जो तो पुढच्या काही कालावधीमध्ये सांगण्यात येईल. त्याबद्दल काही सांगितलेलं नाही. ॲप्लिकेशनची फीस ₹500 प्लस ₹90 GST अशी 590 जे ते असणार आहे. जर का तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये काहीही प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर बँकेने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8956660336. हा नंबर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो 8956660336 ह्या नंबरवर. किंवा तुम्हाला मेल करायचा असेल तर support@sataradccb.in ह्या वेबसाईट, ह्या ईमेल आयडीवर तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स किंवा क्वेरीज आहेत ते पाठवू शकतात. ॲप्लिकेशन तुम्हाला तुमची जी आहे ते कनिष्ठ लेखनिक अर्थात ज्युनियर क्लर्क ह्यासाठी 263 जागा आहेत.
21 ते 38 ही एज लिमिट आहेत, अप टू 38. ज्यांचं 28 आत्ता संपलेलं आहे आणि ज्यांना असं वाटतं की मी क्लरिकलची एक्झाम देऊ शकत नाही, त्यांना पुन्हा एकदा एक संधी आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर, मान्यता प्राप्त विद्यापीठ, तर ह्यामध्ये तुमचं मुक्त विद्यापीठसुद्धा आलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. MSCIT आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण, जर का तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये 10वी-12वीत कम्प्युटरचा विषय असेल तर MSCIT सुद्धा लागत नाही. आता पुढे एक वाक्य महत्त्वाचं आहे की वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर अशांना प्राधान्य देण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचं हे लिहिण्यासाठी असतं. तुम्ही दरवर्षी ग्रामीण बँकेची ॲड बघता, ग्रामीण बँकेच्या ॲडमध्ये खाली कोड लिहिलेले असते की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट विल बी प्रेफर्ड असं लिहिलेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे 80% वेटेज रिटर्नला, 20% वेटेज इंटरव्ह्यू देऊन ग्रामीण बँकेची एक्झाम होत असते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमाण जे आहे इंटरव्ह्यूमध्ये एखाद दुसरा मार्क तुम्ही ठीक आहे पुढे मग करू शकता, पण ते 80%चं काय. तसंच इकडं सुद्धा 90% वेटेज हे रिटर्नचं आणि 10% वेटेज हे इंटरव्ह्यूचं आहे. इंटरव्ह्यूत पण 5 मार्क हे डॉक्युमेंटला आहेत, त्या 5 मार्कामध्ये करून करून कोण काय करणार आहे. त्यामुळं हे मला एक मिथ वाटतंय की कॉमर्स ग्रॅज्युएटला काही एक्स्ट्रा एज आहे. हां, आता त्यामध्ये त्यांनी त्या 5 मार्कामध्ये एखाद दुसरा मार्क करू शकतात. नॉन कॉमर्स ग्रॅज्युएटला माझं सांगणं आहे की जी रेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2-5 मार्क एक्स्ट्रा या विषय संपवा. तर त्यामुळं ह्या परीक्षेसाठी एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. आणि ज्यांना शिपाई म्हणून लागायचं त्यांना 18 ते 38ची लिमिट आहे 60 आणि त्यासाठी किमान 10वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि इंग्रजी आणि संगणकाचं ज्ञान पाहिजे. हे स्टार्टिंग दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या डेट आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी वयोमर्यादा आणि तुमची जी शैक्षणिक अर्थ आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टी 31 जुलै 2024ला तुमचा ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला आहे. त्या डेटच्या आधी 31 जुलैपर्यंत निकाल लागलेला पाहिजे. त्यानंतर अजून काही महत्त्वाचे काही मुद्दे मी यामध्ये आपलं हायलाईट केलेत ते एकदा बघूयात. एक्झाम तुमची मराठीतून होणार आहे. हे बघा, गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, ह्या सगळ्या ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठीत असेल तर पेपर तुमचा मराठीत होणार आहे. मला वाटत नाही तुम्हाला असं काही खूप मोठा बँकिंगची तयारी करणार पोरांना मोठा प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे इंग्लिशमध्ये प्रश्न करतात तेच तुम्हाला मराठीत करायचे आहेत. 90 प्रश्न असतील, प्रत्येकी 1 गुण. आता मला सांगा सर, याचं वेटेज किती असेल हे ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाही. पण मला आपणच बनवलेले काही व्हिडिओ बघा, मी माझे व्हिडिओ जुने पाहत होतो, त्यात मला असं सापडलं की PDCC बँकेनं, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ह्याच्यामध्ये ना ह्या विषयाचं त्यांनी 90 मार्काचं वेटेज ना हे बघा दिलेलं होतं. हे म्हणतोय मी PDCC बँकेचं. मला असं वाटतं याचं सुद्धा सेमच असेल, वेगळं नसेल असं वाटतं. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने अभ्यासाला तुमचं लागायचं आहे, ज्यामध्ये बँकिंग आणि सहकार हे 30 मार्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 20 मार्क, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था 10 मार्क, मराठी भाषाज्ञान 10 मार्क, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 10 मार्क आणि बुद्धिमापन चाचणी 10 मार्क, अशा हिशेबानं असू शकतं 90 मार्काचं. हे मी कोणत्या बँकेचं काढलेलं आहे? पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे ते काढलेलं आहे त्याच्यामध्ये मला हे सापडलं. सर बाकी सगळे विषय ठीक आहेत, इथून खाली दिलेले आहे. हे बँकिंग आणि सहकारचं कसं करायचं? तर एक 11वीचं पुस्तक ना माझ्याकडे एक PDF होती, आता नाही, कोविडच्या आधी, नंतर मोबाईल पण बदलला. तर 11वीच्या पुस्तकाची PDF होती सहकार या विषयाची. 11वी किंवा 12वीला विषय असेल. आता कोणत्या स्ट्रीमला होता? सायन्सला होता, आर्ट्सला होता, कॉमर्सला होता, नाही आठवते. सहकार नावाचं एक पुस्तक होतं, एकदम छोटं पुस्तक होतं. माझं असं म्हणणं आहे एक तर ते पुस्तक विकत घ्या, आपल्या बोर्डाचं जे आहे, एक तर ते पुस्तक विकत घ्या, किंवा पुस्तक विकत जर घ्यायचं नसेल तर त्याची PDF तरी पहा कुठे मिळते का. आपल्या बोर्डाच्या वेबसाईटला जसं NCERTची पुस्तकं डाउनलोड करता येतात त्याच्या वेबसाईटवर जाऊन बिलकुल त्या पद्धतीनं तुम्हाला सहकार हा विषय शोधायचा आहे. काही डाऊट, काही प्रॉब्लेम असेल त्याबद्दल तर किंवा मला जरी सापडलं तर मी ABD संकल्प ह्या आपल्या चॅनलवर जे ते टाकून देईल. पण तुम्ही पाहायचं आहे, कारण की त्याचं वेटेज 30 मार्काचं आहे. बँकिंग आणि सहकार, ठीक आहे, ह्या गोष्टी. त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, लेखनिक क्लरिकलचा पगार त्या बँकेचा 22,000 होता. 22,000 होता कधी, आणि एक्स्ट्रा भत्ते हे होता 2021च्या ॲडमध्ये. आता मी असं ऐकलं आहे की क्लरिकलचा पगार जो आहे तो PDCC बँकेमध्ये हा 24-25च्या आसपास गेला आहे, असं ऐकलं. 24-25च्या आसपास पगार गेला आहे. त्यामुळं कनिष्ठ लेखनिक हा एक पोस्ट खाली आहे, तर 20,000च्या आसपास ±2-1,000 हा पगार जो तो असू शकतो. दुसरं, हा कनिष्ठ लेखनिक पुढे जाऊन लेखनिक होतो, क्लर्क किंवा कॅशियर होतो, डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा ब्रांच मॅनेजर होतो. ह्या पद्धतीनं त्याचे जे प्रमोशन आहेत ते पुढे होत असतात. प्रमोशन कम्पॅरेटिव्हली ग्रामीण बँकांपेक्षा
आणि नॅशनलाइज बँकांपेक्षा ह्यांची प्रमोशन पॉलिसी स्लो आहे. अजून थोडंसं मागे येऊयात, काय एक एक मुद्दा. हां, त्यानंतर त्यांनी दिलं बघा, एक्झाममधून एकाच 3 या प्रमाणामध्ये आम्ही मुलाखतीला बोलू, एका जागेसाठी 3 जणांना. त्याच्यानंतर कागदपत्रे कोणकोणते आणायचे आहेत, खूप सोपा पाठ दिलेला आहे, व्यवस्थित आताच बघून घ्या, आताच बघून घ्या. याच्यामध्ये सर त्यांना लघुलेखन आणि टंकलेखन टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं का, तर लागत नाही, असल्यास जोडा, असल्यास ठेवा त्यावेळेला असं म्हणतात. अनुभव कसला लागत नाही, असेल तर ठेवा म्हणतात, बाकी काहीही त्यांनी त्याबद्दल स्ट्रिक्ट मागितलेलं नाही. आता मुलाखत जी 10 मार्काची आहे, 90 मार्काची रिटर्न, 10 मार्काची मुलाखत, ह्या 10 मार्काच्या मुलाखतीत पण 5 मार्क डॉक्युमेंटला आहेत. कोणकोणत्या, की जर का तुम्ही वाणिज्य, बँकिंग, कृषी, अभियांत्रिकी, संगणक, विधी, शास्त्र, व्यवस्थापन ह्याच्यातलं ग्रॅज्युएशन असेल तर 1 मार्क झालं. कॉमर्सला पण चालतं, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर पण चालतं, इंजिनिअरिंग पण चालतं, विधी म्हणजे लॉ पण चालतं, सगळंच चालतं, मॅनेजमेंट पण चालतं. नंतर JIB CIB असेल तर 1 मार्क, ह्या सगळ्यांचाच गेला. टॅली किंवा ॲडव्हान्स टॅली झाला असेल तर 1 मार्क. त्यानंतर राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेचा अनुभव असेल तर हाही गेला, कुणाला नाही मिळणार, कारण ते मुलं इकडे कशा येतील. आणि प्रकल्पग्रस्त असल्यास 1 मार्क, असा 5 मार्क इकडं, 5 मार्क मौखिक मुलाखत म्हणजे तुम्ही समोरासमोर जी मुलाखत देतात त्याचे 5 मार्क. तर एक लक्षात घ्या, तुम्ही रिटर्नच्या मार्कांवर तुमचं वेटेज जे ते जास्त असणार आहे. थोडं अजून पुढे ह्याच्यामध्ये 7, आता त्याच्यामध्ये पुन्हा 100पैकी मार्किंग दिलेली आहे प्रॉपर, तर ह्या गोष्टीचा सेन्सच बनत नाही की सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्यक्रम राहील. कसा हे काही सांगितलेलं नाही आहे. त्यांना त्या 100पैकी एक्स्ट्रा गुण सांगितलेले आहेत का, तर नाही. तर त्यामुळं इथं अप्लाय करत असताना मला असं वाटतं अक्रॉस महाराष्ट्रात सगळेजण जे ते अप्लाय करू शकतात. हां, सातारा जिल्ह्याचा रहिवासी दाखवलं एखादा मार्क एक्स्ट्रा सांगितलेला असं काही कुठे सांगितलेलं नाही. चला थोडंसं पुढे या. प्रमोशन पिरियड त्यांनी दिलेला 1 वर्षाचा, तेव्हा त्या प्रमोशन पिरियडमध्ये 14,000 आणि शिपाई असेल तर 10,000 मिळतील पहिल्या 1 वर्षासाठी. नंतर तो एक अंदाजे 22 ते 25,000च्या आसपास, कारण की त्याच्यानंतर तुम्ही कनिष्ठ देखील म्हणून लागाल. आणि तेव्हा जी काही वाढ होती दरवर्षीची, तर त्या इन्फ्लेशनला ॲड केलेली वाढ पाहता एक 22,000च्या आसपास तुमचा पगार ज्यावेळेस 1 वर्षानंतर जे ते होईल. त्यानंतर उमेदवारांना 3 वर्षाचा बॉन्ड जो तो करून द्यायचा आहे, पण बॉन्ड तोडला तर काय त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही. 1-2 पगार 3 पगार असं काही लिहिलेलं असतं, असो, पण ह्यामध्ये त्यांनी तेही लिहिलेलं नाही. त्यानंतर उमेदवारीची परीक्षा प्रामुख्याने सातारा शहरात घेण्यात येईल, पण जर का दुसऱ्या शहरातून ॲप्लिकेशन जास्त आले तर आम्ही इतरसुद्धा सेंटर वाढवू असं सांगितलेलं आहे. त्यामुळं फॉर्म भरताना तुमचा पत्ता व्यवस्थित टाका. जर का एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्यातून पत्ता तो स्पेसिफिक जिल्हा असलेला हे जास्त ॲड्रेसेस त्यांना दिसले तर ते सेंटरसुद्धा ते वाढवू शकतात. सध्याला सातारा हे परीक्षेचं केंद्र आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. चला पुढे या. ह्याच्यामध्ये बस एवढीच माहिती होती. आता आपण मागे इकडे येऊयात. ही तुम्हाला मी पॅटर्न सांगितला, थोडंसं इकडे. परीक्षा ट्रान्सपरंट होईल का, माहिती नाही. मग व्हिडिओ का बनवत आहेत, कारण की दरवर्षी असे व्हिडिओ मी प्रत्येक ॲडव्हर्टिजमेंटचे बनवलेले आहेत आणि माझा व्हिडिओ कधी वाया गेलेला नाही. मला प्रत्येक ॲडमध्ये काहीही कसलंही गैरमार्गाने न जाता मला विद्यार्थी माझे पास होताना दिसलेले आहेत. मग ती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती असो, मग ती अकोला जिल्हा मध्यवर्ती असो, ती पुणे जिल्हा मध्यवर्ती असो. आता मध्ये एक्झाम आणि अकोलामध्ये तिथे एक्झाम IUPS घेते, त्यामध्ये दरवर्षी डबल डिजिटमध्ये मुलं असतात, कधी 15-20 मुलं हे दरवर्षी अकोला बँकेत होतच असतात. पण ह्या नॉन IBPSच्या एक्झाममधून सुद्धा ह्यातही मला नेहमी दिसलेलं आहे की आपले मुलं जे ते पास होताना दिसलेले आहेत. त्यामुळे मी ॲडव्हर्टिजमेंट बनवतो. तुम्हाला वाटलं बघा, नाही वाटलं नका बघू. पण जर का तुम्ही असं म्हणता की तुम्ही एकदम नीडी आहात आणि काही ना काही एक जॉबची तुम्हाला आवश्यकता आहे, तर मला असं वाटतं अप्लाय करून पाहायला जे ते हरकत नाही. तुम्हाला काही आत्ता मध्ये सिंधुदुर्ग बँकेची सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट होती, त्याला ते जाऊन फॉर्म भरायचा होता, पैसे भरायचे होते, त्यापेक्षा इथे तुम्हाला भरता येतो. त्यानंतर हा अनुभव कोणत्या परीक्षांना चालतो, सध्या तरी SBI CBOला चालत नाही. कारण की ह्या बँका शेड्यूल्ड कमर्शियल बँका नाहीत. ग्रामीण बँकेसाठी चालतो, पण ग्रामीण बँकेसाठी ह्या अनुभव ऑफिसरचा पाहिजे. ही तुमची पोस्ट आहे कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्क आहे, त्यामुळं हा अनुभव नाही चालत. पण ह्याच बँकेचा ऑफिसरचा अनुभव हा ग्रामीण बँकेमध्ये चालतो. पाठीमागे एक ॲडव्हर्टिजमेंट आली होती, तुम्हाला आठवत असेल, IDBIनं स्पेशलिस्ट ऑफिसर भरले होते आणि ज्याच्यामध्ये अनुभव त्यांना
पुन्हा एकदा डी सी सी बँकेचा चालवत होता. मग डी सी सी बँकेचा ॲज अ ऑफिसर क्लर्क हे नोटिफिकेशन टू नोटिफिकेशन डेफर करतं. पगार मी आता सांगितलं, प्रमोशन त्याबद्दल बोललो. पोस्टिंग ही फक्त सातारा शहरामध्येच होते. सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये नाही सॉरी, सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके असतील त्या तालुक्यांमध्ये ह्याची पोस्टिंग जे ते होत असते. कामाचा लोड हा कंपॅरेटिव्हली खूप कमी असतो. पुढच्या परीक्षांच्या तयारीला तुम्हाला वेळ जो आहे तो भरपूर मिळतो. एक्झाम सेंटर सध्या तरी साताराच आहे. जर बाहेरून ॲप्लिकेशन जास्त आले तर ते सेंटरसुद्धा ॲड होऊ शकतं. ह्या डी सी सी बँकांच्या एक्झामला कसलंही रिझर्वेशन नसतं. 263च्या 263 जागा ह्या सगळ्यांसाठी खुल्या असतात. त्यानंतर जॉबचं स्टेटस काय आहे, गव्हर्नमेंट की प्रायव्हेट हे दोन्ही नाही आहे. तिसरं स्टेटस आहे ते म्हणजे तुम्ही त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी कोऑपरेटिव्ह पकडू शकता. ज्यांना व्यसन घालण्यात येते एम एस सी बँकेकडून म्हणा किंवा जेवढं काही ॲपेक्स बँका आहेत त्या माध्यमातून आणि आर बी आयच्या अंडर त्या वर्क करतात. त्यामुळं त्याचं जे तुम्ही क्लासिफिकेशन आहे ते तुम्ही गव्हर्नमेंट पण करू शकत नाही आणि प्रायव्हेटही करू शकत नाही. एक्झामची फ्रिक्वेन्सी, नोटिफिकेशनची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. मीच 12-14 वर्षात पहिल्यांदा ॲड पाहतो आणि त्यांचं तसंच असतं. एकदा ॲड काढली की एवढे लोक घेतले की पुढची 10-20 वर्षाची ॲडव्हर्टिजमेंट येत नाही, जेव्हापर्यंत मोठी रिटायरमेंट जी ती होत नाही. त्यामुळे ही ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही म्हणत असाल तर नेहमी येते तर नेहमी येत नाही. एक्झाम पॅटर्नला मी आत्ता रेफरन्स तुम्हाला दिला होता पी डी सी सी बँकेचा, जो तुम्ही होपफुली पाहिला असेल. ह्याच सगळ्या गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. जर का व्हिडिओ मला कॉन्टेंट किंवा डेटा जो काही सांगितला असेल तो तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर का तुम्हाला जॉबची रिक्वायरमेंट जास्त असेल तर असं वाटत असेल की कोणताही जॉब लागण्याच्या आधी पहिल्यांदा एक जॉब हातामध्ये घेऊ आणि तो जॉब हातामध्ये घेऊन एकदा तो हातामध्ये जॉब आला की आपली तयारी पुढे कंटिन्यू ठेवू, त्यासाठी मला असं वाटतं असे पर्याय म्हणजे डी सी सी बँकेचे असतील, हे सगळे पर्याय जे आहेत ते मला असं वाटतं चांगले आहेत. तर ज्यांना जॉबची नितांत आवश्यकता आहे मला असं वाटतं अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा एक्झामसाठी अप्लाय केलं पाहिजे. धन्यवाद.